गुड मॉर्निंग सगळ्यांना मित्रांनो. आज आम्ही चाललेलो आहे जेजुरीला. झोपणारे पीपल नाही, तिथे झोपणारे पीपल. माऊ से गुड मॉर्निंग. ती उठून गुड मॉर्निंग म्हणते. आमची बायको गाडीत मेकअप करते कारण की आम्हाला जरा लेट झाला. थोडीशी गडबड चालू होती. त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजले घरी जायला. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दोघं आजारी पडलो. ॲक्च्युली आम्ही आमच्या फॅमिलीतले 6 ते 7 जण एकाच टायमिंगला दवाखान्यात गेलो होतो डॉक्टरकडे. तर थोडंसं काल रेस्ट केला आणि आज चाललो याला जेजुरीला. जेजुरीनंतर गावातल्या घरी जायचं आहे आणि तिकडनं पाय वगैरे पडून मग घरी यायचं आहे. आणि आजचं शेड्यूल असं आहे की काय अस्मिता सांग बरं जरा आजचं शेड्यूल काय आपलं. आज जेजुरीला चाललो आहे. तसं तरी सांगितलं, पाय वगैरे पडून छान तिथे दर्शन घेणार. मला जेजुरी आवडते. सो चाललो आहे. त्याच्यानंतर घरी पूजा आहे गोंधळ आहे. म्हणजे पूर्ण शेड्यूल आमचं पॅक आहे आजचं पण. आणि खूप आम्ही आजारी झालो आहे पण टाईमच नाही रेस्ट करायला. थोडा पण टाईम नाही आहे. आजचं सगळं संपलं की मग उद्या आम्ही थोडा रिलीफ घेऊ. उद्या मे बी मग नंतर मग तुम्हाला आमचा डेली ब्लॉग्स बघायला भेटतील. आणि आज पण माझ्यासोबत माझा परम मित्र प्रभाकर शेठ स्वतः आहे. आज पण जेजुरीला गेल्यानंतर एकच गोष्ट मागणार आहे की माझ्या मित्राचं मन लवकर लग्न होते. म्हणजे कसं मागच्या सीटवर माझी बायको आणि त्याची बायको बसेल. मी पण देवाकडे सांगणार आहे की आमच्या दादाचं आणि रोहित दादाला जी मुलगी आवडली ती त्याला भेटू दे असं मागणार आहे मी देवाकडे. तुला कशाला आणले कोंडाला रोहित. भेटू दे. नाही, माझ्या मैत्रिणीला तर जे जे मला आवडतंय फायनली आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो. जेजुरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता जायचंय. आपले एक राय फॉर्मेशनचे कस्टमर आहेत सो ते वरती आहेत. ते म्हणले या पटकन करून देतो. मला आज ॲक्च्युली लय गडबडलं आहे हे, त्यामुळे मला जरा खोकला वगैरे झाला आहे, ताप आला होता काल रात्री, त्यामुळे लय प्रॉब्लेम झाला. पण आता थोडंसं व्यवस्थित वाटतंय आणि चाललो आहे. आणि जे ब्लॉगला जबरदस्त प्रेम सपोर्ट इंस्टाग्रामला तर बाबा 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 एवढे तर जिंदगीत व्ह्यूज येत नाहीत कधी एका टायमाला. माझ्याजवळ 25-30 मिलियन व्ह्यूज टोटली नाही, 25-30 टोटल आले. एक 40-45 मिलियन व्ह्यूज टोटल जर ओव्हरऑल व्हिडिओला बघितले ना लग्नाचे. तर अजून तर रील्सवर मी अपलोडिंग पण ठेवले नाही. आता आज जरा ब्लॉगचं शेड्यूल संपलेलं आहे सगळं. म्हणजे जे मागं राहिलं होतं ते सगळं शेड्यूल संपलेलं आहे आणि आता रील्स वगैरे सुरू होतील. सो आता यूट्यूब इंस्टावर पण तुम्ही बघा, खूप मजा येईल भरपूर. चला. सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला. लचकत मुरडत चालली नार जीव तिच्यात गुरफटला. सोन्याची कांती आणि मोत्याचा रंग तुझ्या ज्वानीचा ज्वर भरला. लचकत मुरडत चालली नार जीव तिच्यात गुरफटला. रात दिस देवा मोर साकड निघाली तो. भोळ्या शंभू देवाकडे तुला गमी मागतो. भंडारा तुझा मी तू सोन्याची जेजुरी. मी राशीत चढवीन तुला जेजुरीची पायरी. जेजुरीची पायरी. तुला सजून धजून नऊवारी नेसून मिरवित आणि नग. माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनवीन ग. तुला सजून धजून नऊवारी नेसून मिरवित आणि नग. माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनवीन ग. अल्लड वाऱ्यात मनाच्या पाऱ्यात तुझंच घर उपड. पावसाच्या थेंबात पाखरांच्या गाण्यात तुलाच मी जपलं. हळदीनं मागविल सोन्यानं मडविल रूपानं सजविल ग.
आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनविल ग. अगं नवरदेवाची मामा आहेत ना ते आणि मामी पॅकेजिंग बरं ठीक आहे. पहाट पहाट राणी सपान मी पाहिलं तुझं माझं अंग सार हळदीनं माखलं. चांगली वॉर्निंग द्या मला. 100 रुपये नाही घेणार. 16 घेऊन आलाय 200 रुपये चालून द्या. एक पॉईंट द्या मला. पहाट राणी सपान म्या पाहिलं तुझं माझं अंग सार हळदीनं माखलं. हातावरली रेखीव मेहंदी करातल हिरव काकण अंगी शोभे ओली हळदी गळ्यातल रेशीम बंधन गळ्यातल रेशीम बंधन. बेल भंडारा खंडेराव देवाचं संगतीनं उडविन ग. 9 लाख पायरी गाडाला तरी मी तुलाच मिरविन ग. तुला सजून धजून नऊवारी नेसून मिरवित आणि न ग. माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनविन ग. सजून धजून नऊवारी नेसून मिरवित आणि न ग. माझ्या आईची लाडकी सून तुला माझी नवरी बनविन. जय मल्हार. सर्वांनी तळीच्या ताटाला हात लावा. म्हणा सोन्याची इजुरी देवाले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी करगोटा डेंबी हिरा मस्तकी तुडा अंगवर शाल सगदेव लाल माणसा सुंदरी पानाई सुंदरी तळी आरती करी देव मल्हारी शिकार करी वाघ्या मुरळी आम्ही खंडोबाचे भगत जाधव भगत येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हार. दोघांनी हाताची उंजळ म्हणा खंडेराया जसा तुमचा आनंद केलाय तसा आमच्या घरात आनंद करा. तसा माझ्या संसारात आनंद करा. सदैव पाठीशी उभा राहा. जय मल्हार. म्हणा खंडेराया माझ्या संसारातली पिढा साडेसाती विघ्न अडीअडचणी दुःख मागच्या माग नाहीसं करा. तुमच्या संसारातली पिढा साडेसाती मागच्या माग गेली पाहिजे नाही गेली पाहिजे का नाही. आपली पिढ्या सोडत आपल्या पाठी मागे फेकायचं. सदानंदाचं कुठून पाठी मागे फेकायचं. सदानंद जसा तुमचा आनंद केलाय तसा आमच्या घरदारात आनंद करा. तसा माझ्या आयुष्यात आनंद करा. जय मल्हार. म्हणा खंडेराया वर्षाच्या आत लग्न शाळेत लागू द्या. मनासारखं स्थळ भेटू द्या. म्हणा की मनासारखं स्थळ भेटू द्या. स्थळ भेटू द्या. म्हणा जय मल्हार. जय मल्हार. वर्षाच्या आत लग्न शाळेत लागली तेव्हा 100 किलो 100 पैसे भांडव द्यायचा. वर्षाच्या आत लागल्यानंतर वर्षानंतर नाही घ्या. करा ना सांडा पांड्यांनो जरा प्रार्थना करा. चांगले कर्म करा जरा होऊन जाईल तुमचं. हा जरा चांगले कर्म करा. मी केले म्हणून मला झालं. तुम्ही जरा चांगलं करा सगळं. नाही तर राहिले लक्षात घे. हा राहिले की राहिले. आमचा मित्र निलेश आहे. निलेशने आपली मदत केली आम्हाला आणि आपल्या शॉपमध्ये कंटिन्यू येत असतो. निलेश लक्कू भाऊचा एकदम खास मित्र आहे. चल येऊ. जय मल्हार.
तू आता आरशात बघायचं मधून बघायचं काय बघती लाख जड का सोनं जड दे आता त्यांना घे की तू बी तसं. मला 100 मला सगळी मला तुझं काय त्या काकीचं मांडून बस बाबा. दोघी पण धरून. महादेव खांद्यावर बसला तरी वाटत नसती सासू आता. ती सासू बाई. 70 किलो मागे मधून बघायचं बाई. जोडी नाही आहे मला. ऍडव्हान्स ऍडव्हान्स बुकिंग बंद आहे. काय बघता? लाख जोड कसं सोनं जड. लाख जड. हे सर कुठे का थोडं मागे सर का तू यांनी केली स्कीम काकीचं ऐकलं लगेच लेवल मारून घेतलं काकी घालली पहिली हा, आता सगळ्यांच्या पाया पडा पहिले ह्या काकीला दे. पहिले हिला तुला काय घ्यायचंय ती घे. चला तिने काय सुन ये की काका बाबा आहे की? हा, बोलतो. आत्ता फायनली आम्ही सगळीकडं देवदर्शन करून आलेलो आहे. जेजूरला गेलो होतो आणि आमचे जे ग्रामदेव होते नागसाहेब तिथं पण गेलो होतो परिंच्याला. त्यानंतरनं वीरला जाऊन आलो. वीरनंतरनं कामळवाडीला तिथं एक देवीचं मंदिर आहे आमचं तिकडं पण जाऊन आलो. आणि आत्ता आज आमचा उपास आहे आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये बसलो आहे ह्या बावट लोकांमुळं तिथं लपडे असे झाले ते की आमच्या उपासाचं काहीच नाही आणि अस्मिताला खूप भूक लागली. काय अस्मिता सकाळी तर नाश्ता काहीच किती वाजता उठले सांगाच? गड चढून जो 4 वाजता कितीला? 4ला. सकाळी आम्ही 4ला उठलो. काल आम्ही हजर होतो दोघं. रजिस्ट्रेशन वगैरे करून आलो, झोपलो. सकाळी 4ला उठलो, सगळं आवरलं वगैरे आणि परत निघलो. आता जवळजवळ 2-2:30 वाजलेले आहेत. 2-2:30 वाजल्यानंतरनं ये 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 सॉरी 2-2:30 वाजलेले आहेत आता मस्तपैकी. आता घरी जायचं आहे. आता पूजा आहे. आता हा ब्लॉग मी इथंच एंड करून टाकतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूजेचा आणि जागरण गोंधळाचा एक वेगळा ब्लॉग बघायला भेटेल. सो कंटिन्यू करा ब्लॉग आणि सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू.